तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अमरावती जिल्ह्यात 20 गावातील भूजल पातळीत घट, 117 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले। 8 तालुक्यात परिस्थिती चिंताजनक। कृषी सुधारणांसाठी पुन्हा केंद्राचे टोकाचे पाऊल, राज्य सरकारसोबत चर्चेअंती आराखडा तयार होणार। कृषी कायदे मागे घेण्याची नामुष्की आल्यानंतर देशाच्या कृषी सुधारणांबाबत बंद झालेली चर्चा पुन्हा सुरू झाली। त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा पुढाकार कारणीभूत ठरला। ढगाळ हवामानाचा चारा पिकांना फटका, मावा, चिकटा, करपा व तेल्या रोगांचा प्रादुर्भाव। बटाट्याच्या सालीपासून इथेनॉल निर्मिती शक्य, वाराणसीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संशोधन। सीसीआयच्या गैरहजेरीत व्यापाऱ्यांची चांदी, 2.5 लाख क्विंटल कापूस खरेदी, राळेगावात आवक वाढली। तांत्रिक अडचणींमुळे ई पीक पाहणीत अडथळे, शेतकरी त्रस्त, सोयगाव तालुक्यातील स्थिती फक्त 20% नोंदणी झाली। 44,053 शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची प्रतीक्षा, सोयगाव तालुक्यासाठी यापूर्वीच 26 कोटी मंजूर। भूजलाचा अतिउपसा, संग्रामपूर, जळगाव, जामोद डेंजर झोनमध्ये 132 गावात प्रमाणाबाहेर उपसा, 7 तालुक्यांसाठी 90% उपसा। कांदा लसणाचे दर घसरले, मोशी उपबाजार, फळभाज्यांची आवक वाढली, पालेभाज्यांची घटली। राज्यात यंदाही ज्वारी पेरणीत सोलापूरचा दबदबा, मराठवाडा हरभऱ्याने व्यापला, नागपुरात गहू अधिक। बैलाचा छळ केल्यास 3 महिने कारावास, साखर आयुक्तांचे निर्देश, दुपारी विश्रांतीची सूचना, ऊस वाहतूकदारांना प्रशासनाचे निर्देश। राज्याला बियाणे निर्मितीत आत्मनिर्भर करणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती, लाभार्थी महिलांसाठी 30% प्राधान्य देऊ। यवतमाळ जिल्ह्यात 6 लाख क्विंटल कापूस सीसीआय केंद्राकडे कल वाढला, ओलावा येताच ग्रेडमध्ये घसरण, दर वाढण्याची शक्यता मावळली। हनुमंतवाडी, रेणापुरातील पीक विम्याची चौकशी करावी, गट खाते क्रमांकाच्या आधारे बोगस पीक विमा भरल्याची तक्रार, पीक विम्याची सखोल चौकशीची मागणी। शेतकऱ्यांनी काय काढावं आणि काय विकावं, लाल टोमॅटोची ब्लॅक स्टोरी, बाजारात कष्टकरी अन कष्ट दोन्हीही बेभावच, उत्पादन खर्चही पदरी नाही। राज्यातील हस्तबहारातील डाळिंब पीक अडचणीत, परतीच्या पावसाचा परिणाम, सेटिंग होण्यास अडथळे। हिंगोली जिल्ह्यात पणन महासंघाच्या ढिसाळ कारभाराचा सोयाबीन उत्पादकांना बसतोय फटका, बारदाना अभावी सोयाबीन खरेदी 15 दिवसांपासून ठप्प। तेलंगणाच्या मिरचीने दिला रोजगार, 2 महिने मुक्काम, मजुरांना जेवढे काम तेवढेच दाम, मजुरांची संख्या वाढली पण भाव वाढेना। हवामान बदलाने सांगलीत उद्यापासून थंडीची लाट, कमाल तापमानातही घसरण होण्याचा अंदाज। नोकरी, बंगला, जमीन, गाडी असूनही मुलांचा विवाह जमेना, नवऱ्याला नवरी मिळेना, वय वर्ष 40 पण आम्ही लग्नाळू। राज्याची आर्थिक स्थिती नाजूक, कॅगने घातले झणझणीत अंजन, राजकोषीय तूट 2 लाख कोटींवर। नवीन तूर येण्याआधीच दर 3,000 क्विंटल मागे घटले, हमीभाव केंद्राचा अभाव, महिनाभरानंतर होणार आवक। बारदाना संपल्याने नाफेड केंद्रातील सोयाबीन खरेदी रखडली, राजगाव येथील केंद्रामध्ये शुकशुकाट, खरेदी सुरू करण्याची मागणी। कर्नाटकातून आवक होत असलेल्या कोबीमुळे शिरोळ तालुक्यातील कोबीचा दर पडला, उत्पादन खर्च 5 अन दर 4 रुपये, शेतकरी अडचणीत। बीड जिल्ह्यात बारदाण्याची अडचण संपेना, 61 कोटींचे सोयाबीन खरेदी, जिल्ह्यातील नाफेडच्या 30 केंद्र भाव केंद्रावर झाली बंपर खरेदी। जालना जिल्ह्यात नाफेडकडे बारदाना नसल्याने सोयाबीनची खरेदी रखडली, शेतकऱ्यांना मनस्ताप, नवीन वर्षात खतांचे दर जैसे थे, तीळ अन साखर पुन्हा महागली। नवीन पॅन कार्ड सोबत जुने पॅन कार्डही वैध, ज्येष्ठ संधी लेखापाल दिलीप सातबाई यांचे प्रतिपाद। लाल मिरचीने उत्पादक व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, मागील 3 महिन्यात क्विंटल मागे 50 ते 850 रुपयांपर्यंत घसरण। इंदापूर कृषी बाजार समितीचा बिग वन ग्रामपंचायतीला दणका, उपबाजारातील करपावती गोळा न करण्याचे पणन संचालकांचे आदेश।
PM विश्वकर्मा योजनेच्या लाभापासून लाभार्थी वंचित, प्रशिक्षण मिळाले पण आर्थिक सहाय्य कधी मिळणार? सोयाबीन खरेदीला 45 दिवसांची मुदत वाढ द्या, राणा पाटील यांची पणन मंत्र्यांकडे मागणी. शहरात आवळ्याला मागणी, 60 रुपये किलोने विक्री, आरोग्यासाठी फायदेशीर. आठवडाभरात मागणी आणखी वाढण्याची शक्यता, महिलांची पसंती. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा, क्विंटलला 3000चा दर, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. चीनमधील विषाणूच्या खबरदारीसाठी सर्दी खोकला रुग्णांचे सर्वेक्षण, आरोग्य सेवा संचालकांच्या सूचना. HMPVमुळे पुन्हा कोरोनाची आठवण ताजी. नांदेड जिल्ह्यात सिंचन विहिरींमुळे हजारो हेक्टर शेती होणार हिरवीगार, 12,000 विहिरींना मंजुरी. पाहिजे तेव्हा शेतीला पाणी, रोहियो अंतर्गत अनुदान. दाक्षिणात्य भागातून निर्यातीच्या केळीची आवक वाढली, सोलापूर जिल्ह्यातून दररोज 12 कंटेनरची निर्यात. घरातील पांढरे सोने काळवंडले, बाजारात भावही कोसळले. देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी हतबल, कमी भावात कापसाची विक्री. किनवट तालुक्यात अखेर दुष्काळावर झाले शिक्कामोर्तब, खरीपाची अंतिम पैसेवारी 48, मदतीचा मार्ग मोकळा. बीड जिल्ह्यात 9 लाखांवर शेतकरी पीक विमा अग्रिमच्या प्रतीक्षेत, रब्बी पेरण्या पूर्ण तरी मिळेनात खरीपातील पीक विमा अग्रिम. शेतजमीन मोजणी, दिवसेंदिवस हायटेक यंत्राचा वापर, वशिलेबाजी खाबुगिरीला काही प्रमाणात चाप. छत्तीसगडमध्ये गहू, डाळ व तेलवर्गीय शेतीमालावरील बाजार शुल्क माफ, प्रक्रियेला प्रोत्साहनसह सामान्यांकरता दर आवाकात राहण्यासाठी निर्णय. अहिल्यानगर विभागात कांदा लागवड सुरू, अन मजूर टंचाई, गोदाकाठ परिसरातील स्थिती, बाहेरच्या मजुरांमुळे गरीब आर्थिक बिघडले. मोसंबीच्या आंब्या बहाराला वातावरणाचा जबर फटका, धुक्यामुळे झाडांवर लागलेल्या फळांना बुरशीचा प्रादुर्भाव. 158 शेतकऱ्यांना मिळणार सिंचन सुविधा, शासनाची योजना. शेततळ्यासाठी 118.50 लाखांचा निधी मंजूर, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. मुंबईत 15 दिवस जमावबंदी, पोलिसांचा आदेश, 9 जानेवारीपासून एकत्र येण्यास मज्जाव. देशातील सर्वात मोठे ज्वेलरी पार्क नवी मुंबईत, याच महिन्यात बांधकामाला सुरुवात, डिसेंबरमध्ये 2026 मध्ये ताबा. जेवण मोफत असल्याने राज्याची भिकारी शिर्डीत, माजी खासदार सुजय विखेंचे वादग्रस्त वक्तव्य. तेव्हा आपले सरकार जायलाच हवे होते, खासदार सुप्रिया सुळे यांचे 2014च्या निवडणुकींबाबत वादग्रस्त वक्तव्य. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.